नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कशेडी बोगद्यातील दोन्ही मार्गिकांमधून सुसाट वाहतूक। रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा जोडणारा भुयारी प्रवासी मार्ग पूर्णत्वास। मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीतील दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाल्याने चाकरमान्यांना शिमगोत्सवामधील ग्रामदेवता पावल्या आहेत। वीज पुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये याकरता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे। दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणाकडे 11 केव्ही क्षमतेच्या विजेची मागणी केली असता त्यापोटी 80 लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याबाबत सूचित केले होते। अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती। मात्र राष्ट्रीय महामार्ग खात्याने दोन्ही बोगद्यात जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला। दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा कार्यान्वित होईपर्यंत विजेचा अडथळा निर्माण झाल्यास जनरेटरवरच बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते। त्यानुसार वाहतूक सुरू करण्यात आली आहे। कोकणात गणपतीनंतर होळी अर्थात शिमगोत्सव जोरात करत असल्याने चाकरमानी देशातील कोणत्याही राज्यात असले तरी ते या सणासुदीला गावात येत असतात। त्याचा प्रवास त्यांचा सुखाचा व विना अडथळा हो यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन्ही सीमा वळणावळणावरने जोडत डोंगर पोखरत भुयारी मार्गाने जोडण्यात आल्याने महत्त्वाचा प्रवासी वाहतूक दुवा वाहतुकीसाठी खुला झाल्याने 4 चाकी 6 चाकीचा प्रवास सुसाट होत आहे। पोलादपूर ते खेड 1.5 तासाचे अंतर अवघ्या काही 45 मिनिटात पार होणार आहे। कशेडी घाटातील 45 मिनिटाचा वळणावळणाचा घाट मार्ग बोगद्यामुळे फक्त 10 मिनिटात पार करता येत आहे। पोलादपूर येथील भोगावपासून सुरू होणारा कशेडी बोगदा खेडमधील कशेडी येथे बाहेर पडणार आहे। हा बोगदा एकूण 2 किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग 9 किलोमीटरचा आहे। 9 किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचला आहे। त्यातच इंधनाचीही बचत होत आहे। बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येत असल्याने अनेक एसटी बसेस, खाजगी ट्रॅव्हल्स, ट्रक, कंटेनर ट्रॅव्हल, लहान वाहने बोगद्यामार्गे जात आहेत। लवकरच दोन्ही बोगद्यात 11 केव्ही वीज उपलब्ध होईल। यामुळे दोन्ही बोगद्यातून 24 तास विनाव्यत्यय वाहतूक सुरू राहून दोन्ही बाजूने वाहन चालकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होईल असेही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।